राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सर्वत्र बंद आंदोलन करण्यात आले। त्यात अकोले तालुक्यातील गणोरे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। तेथील बंदचे काही क्षणचित्र टिपले आमचे प्रतिनिधी राजेंद्र आंबरे यांनी। गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील गणोरे येथील हे चित्र आहे। येथे सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। जी मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, त्यास पाठिंबा म्हणून गणोरे गावानं सुद्धा कडकडीत या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी, सर्वांनी यामध्ये सहभाग झालेले आहे। आणि सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो। आज या ठिकाणी महाराष्ट्रभर एक मराठा लाख मराठा बंदने हाक या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये आमचंही गाव या ठिकाणी मागं राहू नये म्हणून गणोर गावामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद केलेला आहे। या बंदमध्ये आमच्या गावकऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी, सर्व दुकानदारांनी, सर्व व्यावसायिकांनी बंद या ठिकाणी केलेला आहे। खरं तर आम्ही या ठिकाणी जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायत गणोऱ्यांनी या ठिकाणी जाहीर केलं, त्यानंतर या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आमचं ऐकल्यानंतर या ठिकाणी कडकडीत बंद असं या ठिकाणी झालेलं आहे आणि पाळलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही सकाळी 8:30 वाजता राष्ट्रगीत घेऊन हा बंद सुरुवात या ठिकाणी केलेला आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कडकडीत असं गणोरगाव या ठिकाणी बंद राहणार आहे। जे काही मराठा आरक्षणाबद्दल जो काही गणोरा बंदचे आवाहन केलेले होते ते पूर्ण गणोरा कडकडीत बंद सर्व दुकानदारांनी आणि गुरुवारी आठवडा जो काही बाजार असतो तो सुद्धा बंद करून गणोऱ्याच्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन। सर्वांचं पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षण जे आहे ते तत्पर द्यावा। त्यामुळे हे जे काही बंद कडकडीत आहे तो तसा गणोऱ्यातून यशस्वी झालेला आहे, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन।